महाराष्ट्र आवाज न्यूज. ब्रेकिंग न्यूज. शिरपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. 67.77 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त. शिरपूर तालुक्यातील जोयदा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत 67,77,250 किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी 2 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही सध्या फरार आहेत. आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त UR वर्मा आणि अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवान हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 21 जून 2026 रोजी जोयदा येथील एका गोदामावर छापा टाकण्यात आला. कारवाई दरम्यान सुमारे 39,520 लिटर मद्यार्क व ब्लेंड तसेच एम्पेरियल ब्ल्यू आणि मॅकडॉवेल्स नंबर 1 या दमन राज्यातील विक्रीसाठी असलेल्या 6,480 सीलबंद दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 67,77,000 इतकी आहे. या प्रकरणी गोदाम मालक ताराचंद सायसिंग पावरा आणि मद्याचा मालक प्रवीण भालचंद्र वाणी उर्फ दादा वाणी दोघेही फरार यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक BV हिप्परगेकर, दुय्यम निरीक्षक संतोष निकम, DG गवळी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग व शिरपूर तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक BV हिप्परगेकर हे अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक 1800231999, व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 किंवा दूरध्वनी क्रमांक 02-562-97-484 वर त्वरित संपर्क साधावा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.